मंडळातील स्वयंसेवक, या स्वयंसेवकांना विनंती आहे, ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीजवरती आपल्या मंडळातील 2-2 मुलांनी तिकडे उभं राहायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, संपूर्ण मैदान कव्हर करायचं आहे. 2-2 मुलं प्रत्येक बाउंड्रीच्या ठिकाणी उभं राहायचं आहे. त्याचबरोबर पंचांना सुद्धा विनंती असेल या मैदानाचा ताबा घ्यायचा लवकर लवकर. हॅलो, आताच आपल्या मैदानाची पूजन सन्माननीय अण्णा कदम त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडलेला आहे. आताच आपण आलेल्या मान्यवरांचं मंडळाच्या वतीने यथोचित असं मान सन्मान आपण करायचा आहे. तरी मी मंडळाच्या सर्व सभासदांना विनंती करेन की आपण स्टेजच्या शेजारी येऊन उभं राहायचं आहे. हॅलो सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दाच्या आमुच्या जीवांचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देंची गौरव पूजा करू, शब्देंची गौरव पूजा करू. या ठिकाणी बालमित्र मंडळ शेरवली टाकळीवाडी संलग्न शिवशंभू क्रिकेट क्लब टाकळीवाडी आयोजित शिवशंभू चषक 2026 अर्थातच क्रिकेटचा महारण संग्राम या क्रिकेट स्पर्धांसाठी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडाप्रेमी, स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघ, या स्पर्धेसाठीचे सन्माननीय पंच आणि आपण सर्व शेरवलीवासी या सर्वांचं बालमित्र मंडळ शेरवली टाकेवाडी यांच्या वतीनं मी प्रत्येकेश जाडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होत आहे. हॅलो, शिवसेना शिंदेगड अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद दयागड सन्माननीय अण्णा कदम साहेब यांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तरी मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं छोटंसं पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन सन्मान करत आहोत. मी मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय अण्णा टाकळे यांना विनंती करतो, आपण सन्माननीय अण्णा कदम यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आहे अर्थानं सामना रंगणार आहे. गुड टू गो. पंचांचा इशारा येतोय. गुड टू गो. पहिला चेंडू फेकलाय. पहिला चेंडूला सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदेगड खेड तालुक्याचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय शशिकांतजी चव्हाण साहेब यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी मंडळाचे अध्यक्ष, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी बर्जे यांना विनंती करतो, आपण सन्माननीय शशिकांतजी चव्हाण साहेब यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
शिवसेना शिंदे गट युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दर्शनजी साहेब यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. मी मंडळाचे सेक्रेटरी योगेशजी बुरटे यांना विनंती करतो, आपण युवा जिल्हा प्रमुखांचं स्वागत करायचं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आम्ही मंडळाचे माजी अध्यक्ष रामचंद्र बालगोडे यांना विनंती करतो, आपण साईराज सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. दवंडेवाडी राखीव खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचं आहे. दवंडेवाडी धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे मित्र किशोरजी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी मंडळाचे माजी खजिनदार शंकर टाकळे यांना विनंती करेन की आपण किशोरजींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आजच्या या गाव शेरवली बालमित्र मंडळ टाकळेवाडी यांच्या वतीने आयोजित या क्रिकेट क्रीडा स्पर्धेला उपस्थित सन्माननीय शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय दर्शनजी महाजन, माझ्याबरोबर दुसरे आलेले आपले शिवसैनिक युवा सैनिक आमचे ॲडव्होकेट साईराज खेडेकर, आमचे किशोरजी साळवी, दिनेश पाष्टे, या मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्जे मुंबई अध्यक्ष, त्याचबरोबर महेश बुरटे ग्रामीण अध्यक्ष, अण्णा टाकळे, सचिन बर्जे, रामचंद्र टाकळे, शंकर टाकळे, प्रदीप टाकळे, योगेश बुरटे, रामचंद्र बालगुडे व इतर या मुंबई मंडळातील व ग्रामीण भागातील सर्व सभासद. खरं म्हणजे मला खरंच या मंडळाचं मी तुमचं अभिनंदन करतो की आपण मुंबईमध्ये इथे आपण व्यवसायानिमित्त आपण आपल्या नोकरी त्या संदर्भात इथे आपण आल्यानंतर आपण गेली जवळजवळ 60 वर्ष हे मंडळ आपण चालवतो. 61 वर्ष या मंडळाला आपल्याला झालेली आहेत. मला खरंच तुमच्यावर अभिमान वाटतो की 60 वर्षापूर्वी दूरदृष्टी ठेवून ज्या लोकांनी, आता काही लोक इथे हयात नसतील, पण 60 वर्षापूर्वी हे मंडळ स्थापन केलं आणि आपण सगळ्या मंडळींनी या मंडळापुढे चालना दिली. आपण नक्कीच आपला पूर्ण आपल्या वाडीचा आपल्या गावचा वारसा आपण जपत आहात. आपलं खरोखर मी अभिनंदन करेन. आणि या एवढ्या व्यस्त आपण मुंबईकरांना इथे चांगलं इथे क्रिकेट खेळून आपल्या मुलांना सगळ्या एकत्र करता, याच्यामधून एकच उद्देश असतो की आपण सगळी गावची मंडळी, आपल्या भागातील मंडळी, आपल्या तालुक्यातील मंडळी आपण एकत्र यावीत, आपण एकमेकांबरोबर इथे गेट टुगेदर व्हावं असा आपला उद्देश असतो. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करताना मी आपल्याला शुभेच्छा देईन. त्याचबरोबर एक सांगेन की आता इथे उल्लेख केला गेला की आता जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत आणि त्यामध्ये जिल्हा परिषद डाव्या गटातून माझी उमेदवारी पक्षाने डिक्लेअर केलेली आहे. आणि म्हणूनच आपण सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी हवा. आणि म्हणून मी इथे आलेले मला वाटतं आपले उपनेते संजयराव कदम पण इथे येणार होते,
पण पक्षाने त्यांना खूप मोठी जबाबदारी दिली आहे. सोलापूर जिल्ह्याची त्यांना जबाबदारी दिली आहे. सोलापूर जिल्ह्याची आता महानगरपालिका निवडणूक आहे आणि तिथे आपले त्यांनी 102 उमेदवार उभे केलेले आहेत स्वबळावर आणि तिथे त्यांना पक्षाने जबाबदारी आणि तिथे त्यांचं ते चांगलं काम चालू आहे. मला त्यांचा काल फोन आला की अण्णा काही करून तुम्ही ह्या शेअरवलच्या मंडळींच्या कार्यक्रमाला जावं. ही मंडळी खूप चांगली आपल्या पाठीशी कायम राहणार आणि नक्कीच आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो की आपण नक्कीच या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी राहाल अशा आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा आजच्या दिवसभरच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. भविष्यात तुमच्या या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख सन्माननीय शशिकांतजी चव्हाण साहेब यांना सुद्धा विनंती करेन की आपण आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. शेरवली टाकळेवाडी बाळमित्र मंडळ यांच्या वतीनं आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती, खेड पंचायत समितीचे सभापती, शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे बंधू आणि आपले गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांचे काका, आमचे मित्र आणि सुशिरी जिल्हा परिषद गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अण्णासाहेब कदम, आमचा दर्शन महाजन, साहिल खेडेकर, किशोर साळवी, गणेश रूप बाळू पास्टे या मंडळाचे ग्रामीण आणि मुंबईचे अध्यक्ष म्हणजे चंद्रकांत बर्जे असू द्या, आमचे महेश बोरटे, अण्णा टाकळे, सचिन बर्जे, रामचंद्र टाकळे, शंकर टाकळे, प्रदीप, योगेश बोरटे, रामचंद्र बालगुडे आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, त्यांचे हितचिंतक आणि ग्रामीण भागातून मुंबईतून आलेले सर्व ग्रामस्थ बंधूंनो, आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या परंपरा या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि विशेष करून आमची आर्या टाकळे जी आता आमच्यामध्ये नाही, तिच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही हा कार्यक्रम करताय. बरोबर, मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे. आमचे महेशराव खेडला प्रत्येकाला भेटून सांगत होते की असा आमचा छोटा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला सर्वांना यायला लागेल. मी अण्णांचे आभार मानेन की खरंच 11 आणि 12ची आणि माझ्याकडे दिलेले वार्ड क्रमांक 1 आणि 18ची आणि आम्ही इथंच थांबलेलो आहोत. ते 15 तारखेपर्यंत इथंच राहणार आहोत. सकाळी 9 वाजता प्रचार सुरू होतो, तो रात्री 10 10:30 नंतर संपतो. म्हणजे 10 काय आम्ही 11-12 देखील वाजतात. पण म्हटलं नाही, शेरवली माझी एक विशेष आठवण आहे की रामदासभाईंनी पहिल्या वेळेला 1990ला उमेदवारी अर्ज भरला, तेव्हापासून ते अगदी 2009 पर्यंत ह्या शेरवली गावाने आमच्यावरती विशेष प्रेम शिवसेनेवरती आणि रामदासभाई कदमांवरती ठेवले. म्हणजे एखाद्या वेळेला जामग्यामधनं एखादं मत कमी जास्त पडेल विरोधकांना, कर्टेलमधलं एखादं मत विरोधकांना जास्त पडेल, पण माझ्या ह्या शेरवली गावातना 4 किंवा 5 मतांपेक्षा म्हणजे जे चुकून मतं जायची त्याच्या व्यतिरिक्त सगळीच्या सगळी मतं धनुष्यबाणावर आदरणीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांना पडायची. अशा प्रकारचं शेरवली गावचं हे जे प्रेम होतं ते मध्ये थोडं कमी झालं होतं. मला माहिती नाही, त्याला काही कारणं असतील, त्याला आम्ही देखील जबाबदार असू शकतो, कारण आमचं दुर्लक्ष झालं. पण यानंतर अण्णासारखा एक चांगला व्यक्तिमत्व, चांगला पदाधिकारी, चांगला नेता आम्ही त्या भागासाठी देतोय. आणि मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करीन, मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की उद्याच्या जिल्हा म्हणजे आज ही 15 तारखेला निवडणूक संपली की लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लागणार आहे. या वेळेला देखील तीच पुनरावृत्ती करायची आहे की शेरवली गावाचा जेव्हा मतपेटी फुटेल, कारण पूर्वी विधानसभेला भाईंचा जेव्हा रिझल्ट लागायचा तेव्हा पहिली पेटी जी फुटायची ती शेरवलची फुटायची आणि त्या पेटीमध्ये 100% मतदान असायचं. असंच मतदान मला या वेळेला अण्णांच्या बाबतीत अपेक्षित आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो की तुम्ही जी जी कामं सांगाल ती अण्णांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून, भाईंच्या माध्यमातून 100% झाल्याशिवाय राहणार नाही.
असं आश्वासन या ठिकाणी देतो. पुन्हा ह्या खेळाडूंना म्हणजे क्रिकेट प्रेमी क्रिकेटच्या जे काही खेळाडू आहेत त्यांना या सर्वांना तसेच आपल्या मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या शिवसेना शिंदेगड या पक्षाचे अधिकृत खाडीपट्टा विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय सुनीलजी पवार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तरी मी मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मंडळाचे मी प्रदीप टाकळे यांना विनंती करेन की आपण विभाग प्रमुख सुनीलजी पवार साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. 19 खास करून मला अण्णांसाठी बोलायचं आहे ते आम्ही आईजाबांच उत्तर कार्य होतं त्या दिवशी आम्ही कार्यासाठी आलेलो होतो. त्या ठिकाणी निमंत्रण पत्रिका देणं योग्य नव्हतं तरी सुद्धा तुम्ही एकदम फ्रँकली म्हणालात की आणलेत तर देऊन टाका. मग त्या दिवशी आम्ही पत्रिका दिली आणि त्या दिवशी आम्ही आपल्याला विनंती केली की आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि त्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. खरोखर आनंद वाटला आणि तुमचे आभार मानतो. त्याचप्रमाणे जसं जिल्हा प्रमुख सरांनी आणि अण्णांनी त्यांनी सुद्धा आपल्याकडे मागणी केली की याच्या अगोदर शेरवलीतून आपल्याला काय मिळत होतं आणि आता काय मिळायला पाहिजे. तर मंडळाच्या वतीने आम्ही सुद्धा आपणास शब्द देतो की आम्ही सुद्धा सहकार्याची भूमिका नक्कीच याच्या पुढे सुद्धा ठेवणार आणि आपल्याला अण्णांना बहुमताने निवडून आणणार एवढी आपणास ग्वाही देतो. धन्यवाद. संघ दवंडेवाडी या दोन्ही संघांमधील या स्पर्धेचा पहिला सामना या ठिकाणी मध्यांतरासाठी थांबलेला आहे आणि मध्यांतरानंतर या खेळाचं या स्पर्धेचं समीकरण असं बनलंय 18 चेंडूमध्ये जर हा सामना काळका ग्रुप बच्चूवाडी या संघाला जिंकायचा असेल या ठिकाणी काळकाई कृपा बच्चूवाडी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. सन्माननीय सुशीलजी पंडम आपला राखीव खेळाडू या ठिकाणी सन्मानातून कक्षाच्या बाजूला पाठवायचा आहे. त्याचबरोबर शिवशंभू चषक 2026 क्रिकेटचा महारणसंग्राम या रणसंग्रामामध्ये दुसरा सामना होणार आहे. चिंचवाडी क्रिकेट क्लब सडवे विरुद्ध ओमसाई प्रतिष्ठान जाधववाडी या दोन्ही संघातील दोन्ही कर्णधारांना विनंती आहे या ठिकाणी समालोचन कक्षासमोर आपण यायचं आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला करायचा आहे. क्रिकेट संघ सडवे आणि ओमसाई प्रतिष्ठान जाधववाडी दोन्ही संघाचे कर्णधार
आणि संपूर्ण टीम दोन्ही संघ आणि संपूर्ण संघ कर्णधार यांना विनंती आहे आपण आपला संपूर्ण संघ घेऊन संमेलन कक्षासमोर यायचं आहे. दरम्यान तर चला जाऊयात, गेम ऑन आहे. शिवशंभू चषक 2026. चला पुन्हा एकदा जाऊयात. शिवशंभू चषक 2026. मी प्रत्येकेश जाडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. दरम्यान पहिल्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर या सामन्याचं समीकरण काहीसं असं आहे. कालकाई कृपा शेरोली पश्चिमवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ दवंडे कोळबांद्रे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल प्रथम कालकाई कृपा पश्चिमवाडी संघाने जिंकला होता आणि या सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता. 18 चेंडू खेळण्यासाठी दिले होते दवंडेवाडी संघाला आणि जर हा सामना आता दवंडेवाडी कालकाई कृपा पश्चिमवाडी संघाला जिंकायचा असेल तर 18 चेंडू 27 धावांचं आव्हान आहे. पहिल्याच सामन्याला एक सुरेख अशी धावसंख्या रचण्यात या ठिकाणी यश आलंय ते जय हनुमान क्रिकेट संघ दवंडेवाडी या संघाला. एक शुभ सुरुवात झालेली आहे. शिवशंभू चषक 2026 या क्रिकेटचा महारण संग्राम आणि या रणसंग्रामातील पहिला सामना 18 चेंडू मध्ये 27 धावा असं माफक आव्हान या ठिकाणी कालकाई कृपा पश्चिमवाडी या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि या धावसंख्येचा पाठलाग करताना कालकाई कृपा संघाकडून सलामीचे शिलेदार अर्थातच सुशील आणि आतिश या दोघांची जोडगोळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीसाठी आलेले आहेत. हॅलो सौरभ चला तर गेम ऑन आहे. गुड टू गो. पंचांचा इशारा येतोय. सामन्यामध्ये अंतरानंतर पुन्हा एकदा रंगत चढणार आहे. सलामीचे षटक घेऊन कोळबांद्रे आणि या ठिकाणी काहीशी खराब टप्पा म्हणायला लागेल. पहिला चेंडू अवांतर पंचांच्या हात भुई समांतर चेंडू आणि एक धाव अवांतर धावसंख्येत एका एक्स्ट्रा धावेने भर पडते आणि संघाचं खातं उघडते.
पंच आताची धावा किती? 2 3 ओके. या ठिकाणी 18 चेंडू 26 धावांचं आव्हान आहे. कालकाई ग्रुप बच्चूवाडी संघासमोर दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू 26 धावा आणि या धावसंख्येचा पाठलाग करताना कालकाई ग्रुप संघाकडून मला वाटते सलामीला असेल तो तुषार पंडम. चेतन टाकळे व्यासपीठावरती यायचं आहे. चेतन टाकळे चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. धन्यवाद सर. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. कालकाई कृपा पश्चिमवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ कोळबांद्रे दवंडेवाडी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आता मात्र लेगच्या दिशेने सुंदर असा पाठका आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या टप्प्यावरती अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू मात्र 4 धावा जाणार होत्या. त्या 4 धावा या ठिकाणी अडवण्यात यश आले. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर एफर्ट म्हणावे लागतील ते जय हनुमान क्रिकेट संघ कोळबांद्रे दवंडेवाडी संघाकडून. दरम्यान या चेंडूवरती एकूण 3 धावांची कमाई झालेली आहे.
दरम्यान स्ट्राईकला आहे तो आतिश पवार. या ठिकाणी बैठ्या टप्प्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गतीमध्ये परिवर्तन आणि एक चुकवा खाण्यात यश प्राप्ती आली ती कोळबांद्रे दवंडवाडी संघाचा चाणक्य अशा गोलंदाज हेमंत याला. हेमंत दवंडेवाडी संघाकडून असा खेळ. दरम्यान या ठिकाणी मात्र हवाई फायर म्हणावं लागेल आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. डाबर चोळब्रास षटकार. येथील रन 6 धावसंख्येत पडेल भर धावसंख्या पोहोचेल. सुंदर असा हवाई मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आतिश पवार याच्या माध्यमातून. दरम्यान मला वाटतं षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्ती झालेला आहे. 6 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर सुरेख असा खेळ या ठिकाणी चालला होता. दरम्यान शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला त्या षटकारानं मात्र धावसंख्येत जोमानं भर घातली. या स्पर्धेचा पहिला सामना आहे. दोन्ही संघांसाठीचा पहिला सामना आहे. या सामन्याचे नियम असे आहेत, प्रत्येक सामना जिंकायचा असेल जर त्या लखलख त्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं असेल तर प्रत्येक सामना प्रत्येक चेंडू आपल्या बाजूने कशा प्रकारे करता येईल या प्रकारचाच खेळ करावा लागणार आहे तो या सहभागी सर्व संघांना. आणि त्याच प्रयत्नात हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येईल ते मिलिंद जय हनुमान संघ कोळबांद्रे दवंडेवाडी संघाकडून. अठरा चेंडू 27 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करताना तुषार आणि आतिश यांची जोडगोळी आपल्या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. दरम्यान क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल पाहायला होतोय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडांगणामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ कोळबांद्रे दवंडेवाडीचा ताफा या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान रनअप सुरू झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा सोडलाय. या ठिकाणी धावचित होणार का आणि पंचांचा इशारा येतोय. धावचित झालेला आहे तो तुषार पंडम. एक मोठा झटका म्हणावा लागेल तो काळकाय कृपा दवंडेवाडी संघाला. चेंडू मात्र अवांतर आहे कारण पंचांचे हात आहेत भुई समांतर. एक धाव मात्र अतिरिक्त गिनली जाईल ती काळकाई कृपा पश्चिमवाडी या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली एकूण 14. 1-14 सुंदर धावसंख्या म्हणावी लागेल कारण विकेट फक्त एक गमावली आहे आणि धावसंख्या मात्र 14 वर गेलेली आहे. 14-2-28-27 धावा मात्र करायच्या आहेत. जवळजवळ अर्ध्याहून जास्त धावा या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी झालेल्या आहेत. अजून देखील 12 चेंडू शिल्लक असताना निम्म्याहून अधिक धावा या ठिकाणी काळकाई कृपा पश्चिमवाडी संघाने आपल्या बोर्डावरती लावलेल्या आहेत. दरम्यान या षटकाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा सोडलाय आणि काय सुरेख टप्पा होता, सुरेख लाईन होती, गतीमध्ये परिवर्तन होतं. हलक्या हाताने सोडलेला चेंडू हेच महत्वाचं आहे. फक्त चेंडू गती देऊन फायदा नाहीये. गतीमध्ये जर परिवर्तन केलं तरी देखील बॅट्समन या ठिकाणी चकवा खाऊ शकतो. दरम्यान या ठिकाणी मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये पटकावलेला चेंडू जातोय. टू बाउन्स चौकार, खणखणीत दणदणीत चौकार देऊन जाणार रन 4. सुंदर असा प्रहार मला वाटतं या षटकामध्ये हा सामना संपवायचा विचार करून उतरलाय तो सुशील पंडम. आमच्या शिरवली गावातील एक हरवणार खेळाडू
सामना करतोय मिलिंद याचा आणि पुन्हा एकदा हवाई फायर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येणार का, झेल होणार का? दरम्यान सुंदर प्रयत्नाला 100% गुण आहेत, मात्र धावा किती मिळणार? 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? आणि नक्कीच एका चेंडूवरती 3 धावा पूर्ण केल्यात. 4 धावांसाठी पटकावलेला चेंडू होता, परंतु जर झेल बनली असती तर एक देखील धाव मिळाली नसती. झेल सुटली. खरं तर झेल बनणं फार कठीण होतं, कारण झेल क्षेत्र खूप लांब होता. तरी देखील त्या प्रयत्नाला 100% गुण, 100 गुण दिले जातील. या चेंडूवर 3 धावांची कमाई करत आता मात्र स्ट्राईक चेंज झाले आणि स्ट्राईकला आलाय षटकाराचा बादशाह आतिश पवार. एकूण 20 धावा झाल्यात, अजून देखील 7 धावांची गरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने पटकावलेला चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये, 1 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या वरून. दरम्यान सुंदर फर्स्ट टाकून या ठिकाणी चेंडूला मात्र सीमारेषेच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न, पुरेपूर यश. या ठिकाणी या चेंडूवर एकूण 3 धावांची किंमत, धावसंख्या झाले 24. 2 डझन धावसंख्या झाले. धाव फलकावरती 2 डझन धावा लावलेल्या आहेत. एक सुंदर धावसंख्या राखण्यात एक योग्य ते नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काळकाई कृपा पश्चिमवाडी संघाकडून. पुन्हा एकदा चेंडू आणि या ठिकाणी चेंडू आणि फळीचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित नाही, तरी देखील 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? गरजच नाहीये. तुम्ही धावताय कशाला, मी तुम्हाला 4 देतो. तुम्ही मागताय कशाला, मी तुम्हाला न मागता देतो. आणि या ठिकाणी एका चेंडूवरती 5 धावांचा विजय विक्रम आणि या चौकाराने हा सामना जिंकला. आपल्या सामना नावावरती